जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दोस्त मला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. झाडा अंगणात असले की असा फायदा आहे. कांदा चिरला आणि कढीपत्ता लागत होता तर लगेच फांदी ओढली आणि कढीपत्ता घेतला. मटकीची भाजी करणार आहे. मटकी भिजू घातली होती रात्री. तर तेल टाकलं, मोहरी, कांदा, त्याच्यानंतर कांदा चांगला झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता झाला की जिरे, हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, टमाटर टाकायचं एक चिरलेलं. ते चांगलं मॅश करून घ्यायचं. झाकण ठेवलं की लवकर होतं. त्याच्यानंतर भिजू घातलेली जी मटकी होती ती टाकायची. थोडंसं पाणी टाकायचं आणि जास्त रस्सा नाही करायचा, पण अगदी तेवढ्या पुरताच. आणि ही शिजली की छान लागते याही पद्धतीची भाजी. भाजी शिजते तोपर्यंत मी गहू दळलेले होते आणि लगेचच्या लगेच गव्हाचं पीठ नाही काढत, तर थोडं रात्रभर ठेवते. चांगलं थंड झालं ते पीठ की डब्यामध्ये काढून घेते. त्याच्यानंतर तो डब्बा घासून घेते. आणि जो रोजच्या वापरातला डब्बा आहे तो पण प्रत्येक वेळी घासूनच घेते मी आणि त्याच्यामध्ये पीठ भरते. म्हणजे तो चिकटपणा पण त्याचा चालला जातो आणि प्रत्येक वेळी घासलं की जास्त घासायलाही जास्त वेळ नाही लागत. आता हा डब्बा घासून घेते. पीठ पूर्ण सांडलेलं होतं तर ते पुसून घेतलं. लगेचच्या लगेच पुसलं की टेन्शन. पूर्ण ओटा खराब झाल्यानंतर तो वेळ जास्त जातो त्याच्यामध्ये. तर ते पुसून वगैरे घेतलं आणि पोळ्या पण करून घेतल्या. त्याच्यानंतर बाकीच्या कामाची सुरुवात होऊन जाते. सकाळचे काम आटोपल्यानंतर दुपारी थोडेफार असतातच. तर या पद्धतीचा हा कपडा, एक पिशवी आणलेली होती, म्हणजे मार्केटमधून आली ती. काही वस्तू आणल्या तर त्याच्यासोबत आली. तर भाजीपाला ठेवण्यासाठी पण या पद्धतीच्या कपड्याच्याच पिशव्या मार्केटमध्ये विकत मिळतात आणि चांगले महाग भेटतात. तर आपण ते घरच्या घरी सहज करू शकतो. ही पिशवी चांगली बरी होती, समजा मोठी, आणि एक पाव भाजीपाला बसेन एवढीच मला छोट्या छोट्याच पिशव्या करायच्या होत्या. तर या पिशवीचे 4 भाग केले. आणि शिलाई करायला जास्त, म्हणजे मशीन जर नसेल तर हाताने शिवू शकता तुम्ही, असं काही नाहीये. तर शिलाई काय 3 साईडनं शिलाई होतीच. काही याला एका साईडनंच करावी लागली आणि काही याला 2 साईडनं. तर बरोबर त्याचे 4 भाग सारखे करून घेतले. काही याला आडव्या याच्यामध्ये पॅक करून घेतलं, काही याला उभ्या याच्यामध्ये. म्हणजे ज्या काही वस्तू आहे, समजा आपले पदार्थ आहेत, टमाटे, वांगे, या पद्धतीचं. हिरव्या पालेभाज्या तर नाही ठेवू शकत, पण जो फ्रीजचा डब्बा आहे खालचा मोठा, आणि त्याच्यामध्ये अशा नुसत्या अशा भाज्या टाकून दिल्या की त्या मिक्स होऊन जातात आणि त्याच्यानंतर त्या शोधत बसाव्या लागतात की इकडचे तिकडे तिकडचे इकडे. हे कसं एकदम पिशवी उचलली, आपली भाजी केली, टेन्शन राहत नाही. तर या पद्धतीने याच्या 4 पिशव्या केल्या घरच्या घरी. आणि आता भाजीपाला पण अगदी व्यवस्थित राहतो. काही जे आहे ते साईडला ठेवून दिलं. आणि आता केलेलं आहे मी खरं काम सुरू, म्हणजे की घरामधले जे काही शिल्लकचं आहे ते सर्व काढायचं. बऱ्याच जणीची सवय आहे, माझी पण तीच होती, की आपण काय करतो की कोणतं पण नाही, आता नाही कामात येणार, नंतर येणार, नंतर येणार, असं करता करता घरामध्ये एवढा पसारा होऊन जातो की किती आवरलं तरी ते घर असं व्यवस्थित दिसत नाही. तर माझे 2-3 भांडे आहेत वर असे, एक मोठी टाकी आहे, त्याच्यानंतर एक कोठी आहे की त्याच्यामध्ये मी स्टीलचे जे शिल्लकचे भांडे आहे ते माझे ठेवलेले असतात. एखादा बॉक्स करायचा मोठा. आणि स्वयंपाक करता करता पण एक लक्षात असायला पाहिजे की आपली जी शेगडीची पाईप आहे तो पण अगदी काही दिवसामध्ये, जास्त वर्ष नाही वापरत आम्ही, तर थोडंसं असं वाटलं की कुठेतरी असं समजतं आपल्याला की खराब झालेला, व्हायला सुरुवात व्हायच्या अगोदरच आम्ही बदलून घेत असतो, म्हणजे मग एक टेन्शन राहत नाही. तर तो पाईप पूर्ण बदलून घेतला. त्याच्यानंतर बॉटल फ्रीजमधल्या, आता काही फ्रीजचं पाणी पित नाही आम्ही, तर तसं तर मी उन्हाळ्याभरही पिलं नाही, पण बाकीच्यांनी पिलं. तर त्या बॉटल आता इकडे तिकडे पडल्यापेक्षा व्यवस्थित ठेवून दिल्या की तो तेवढाच पसारा कमी होऊन जातो. तर एक 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 चालू आहे माझं. हे घरातलं जे शिल्लकचं आहे ते जिथल्या तिथे ठेवून देणं. आता देवघर जेव्हापासून बांधकाम झालं हे नंतरचं, तर तेव्हापासून त्याच्या खाली जे आहे विटा ठेवल्या होत्या मी, आणि त्याच्यामध्ये थोडेसे किडे व्हायला लागले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे जाळं आहे ते पण चांगलं साफ नव्हतं करता येत. तर म्हटलं त्या विटा वगैरे सर्व काढून टाकू आपण. आणि जेव्हा बांधकाम झालं तेव्हा ते त्या माणसांनीच ठेवून दिलेलं होतं ते विटावर. त्यांनी असं कडापा ठेवला आणि त्याच्यावरती देवघर ठेवलं उंच होण्यासाठी. आणि साईडचं पण घेतलं तेव्हापासून काही घासलं नव्हतं. तर ते अगदी व्यवस्थित काढलं पूर्ण. त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या पण मला कमी करायच्या आहे, कारण प्रत्येक वेळी घेतली की ठेवली असं, म्हणजे बऱ्याच अशा वस्तू असतात घरामध्ये की
काहीच कामाच्या नसतात आणि आपण त्याला नुसतं ठेवत असतो. ठेवल्या ठेवल्या तो पसारा एवढा वाढून जातो की नंतर जी कामाची वस्तू आहे ती पण ठेवण्यासाठी जागा त्याच्यामध्ये राहत नाही. तर त्याच्यामुळे हे पण काढलं मी. आणि त्याच्यानंतर देवघर पण त्याच्या विटा वगैरे काढल्या सर्व आणि घासून घ्यायचं होतं. घासण्यासाठी मी भांडे घासण्याचं लिक्विड आणि जी घासणी आहे वायरची, ताराची घासणी देवघराला नाही वापरत, तर ते साफ केलं अगोदर. आणि तोपर्यंत झालेला होता स्वयंपाकाची वेळ. आता कोणतंही काम जर करतच राहिलं कंटिन्यू आणि स्वयंपाकाचं जसं समजा वेळ निघून गेली की चिडचिड होते. तर माझं तसं नसतं. मी अगोदर स्वयंपाकाची जी वेळ आहे त्या वेळेवर स्वयंपाक करून घेतला की ज्यांना भूक वगैरे लागली त्यांनाही टेन्शन राहत नाही आणि आपल्यालाही नाही राहत की, आणि निवांत काम होतं मग. आणि बऱ्याच वेळा असं होतं की काम आपलं आहे चालू आणि स्वयंपाक राहिलेला आहे, तर जे काम आपल्या हातात आहे ते आपण थोडी घाई करतो. तर तसं करायची गरज पडत नाही. ते काम बाजूला ठेवायचं, अगोदर स्वयंपाक करून घेतला की ते काम नंतर मग आरामशीर होतं. नाहीतर तेही चांगलं होत नाही आणि हेही चांगलं होत नाही, याच्यातही चिडचिड होऊन जाते मग. तर माझं तसं नसतं. स्वयंपाकाची वेळ झाली की स्वयंपाक करून ठेवायचा आणि आपले कामं मग चाललेच आहे. त्याच्यानंतर वरची फरशी सुद्धा चांगली घासून घेतली, कारण थोडीशी आता देवघर म्हटल्यानंतर तेल, धूळ, इथे काही फोटो वगैरे लावलेला होता त्याच्या मागे पण धूळ होती. चांगलं देवघर पण घासून घेतलं आणि साईडलाच पाणी जाण्यासाठी आहे त्याच्यामुळे चांगलं धुवून पण घेतलं. पण ते पाणी तिकडे न जाता इकडे घरातच यायला लागलं होतं. ते परत चांगलं समोर जाण्यासाठी करावं लागलं बराच वेळ. तर बराच वेळ गेला याच्यामध्ये दिसताना, म्हणजे छोटे छोटेच क्लिप घेतले मी व्हिडिओच्या, पण बराच वेळ गेला याच्यामध्ये. पूर्ण वरची फरशी घासणं झाली, त्याच्यानंतर हे झालं, ते नंतर ठेवून दिलं. रात्री देव पण चांगले स्वच्छ करून घेतले आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी चालू आहे त्याच्यातलं निवडायचं. जी वस्तू तिथल्या तिथे ठेवायची असली की जशीच्या तशी उचलायची ठेवायची की त्याला जास्त वेळ नाही लागत. पण जेव्हा एखादी वस्तू आपल्याला निवडून ठेवायची की आता हे कामाचं आहे का नाही, खूप जास्त विचार करणं बंदच केलेलं आहे मी. खूप विचार करायच्या अगोदर, नाही कामात आहे आता नाही आली तर नंतर तरी येईन, असं करता करता तो साठवून साठवून पूर्ण म्हणजे की असं झालेलं होतं की पसारा जास्त व्हायला लागला होता घरामध्ये. पण आता तसं नाही करत. कामाची आहे का नाही लगेच तिला बाजूला. तर याच्यामध्ये पण बऱ्याच वस्तू अशा निघाल्या, म्हणजे की कापूसही बराच झालेला होता, त्याच्यानंतर भरपूर होतं. तर ते पूर्ण जे काही कामाचं नव्हतं ते टाकून दिलं. इथे फक्त आता एवढा एकच बॉक्स ठेवला की जे रोजच्या देवपूजेमध्ये लागणार आहे तेवढंच साहित्य आहे इथं. कृष्णाचे कपडे, वाती, त्याच्यानंतर धूप, अगरबत्ती, कापूर, जे काही रोजच्या पूजेसाठी लागतं तेवढंच इथे ठेवलं. बाकीचं ते बॉक्स थोडा अंतर ठेवला. इथे पूर्ण असं देवादेवाचंच व्हायला लागलं होतं सर्वच. आणि डायनिंग आणि ते एकदम शेजारी शेजारी आलं होतं. डायनिंगवरही बसता येत नव्हतं, इकडे म्हणजे पूजा थोडंसं ठेवत होतं. तर गणपती बाप्पाला सध्याचं वर ठेवलं, नंतर त्यांना पण साईडला ठेवेल. त्याच्यानंतर आता काही साहित्य टाकून दिलं तर बघू शकता हे पूर्ण बॉक्स फुल भरलेले होते. याच्यामध्ये असं थोडंसं जरी ठेवायचं म्हटलं की ते बॉक्स निघत सुद्धा नव्हते, इतकं पॅक झाले होते. तर यातलं जे काही बिनकामाचं होतं ते सर्व काढून टाकलं आणि जे खरंच उपयोगाचं आहे असंच ठेवलं. तर फुलवातीचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये फुलवाती करायच्या बाकी आहे. आणि याच्यामध्ये सर्व जे आणि एका असतं की ही वस्तू आहे त्याच्या ज्या सारख्या सारख्या वस्तू आहे त्या एका बॉक्समध्ये ठेवायच्या किंवा आपण लवकर सापडतात, नाही तर शोधता शोधताच बराच वेळ जातो. तर कापूस, कापसाच्या वाती, वाती माझी आईच करून देते. मी फुलवाती, वस्त्र वगैरे करायचं असलं तेव्हाच मला कापूस लागतो इथे. तर ते सर्व एका बॉक्समध्ये ठेवायचं, जे सारखं सारखं आहे ते. हळद, कुंकू, त्याच्यानंतर गुलाल, हे काय आहे वरच्या बॉक्समध्ये दाखवलं मी. खूप सारे डबे दिसले असतील बारीक बारीक तुम्हाला, तर त्याच्यामध्ये सर्व तेच आहे देवाचं. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर सर्व. आणि खालच्या याच्यामध्ये सर्व त्यांचे भांडे, म्हणजे देवाचे जे दिवे आहे, दिव्यापासून अगरबत्तीचं स्टँड, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवण्याचं असो किंवा कापूरचं, ते सर्व जे काय आहे भांडे ते सर्व इथे असतं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.